हाय, नमस्कार. मी डॉक्टर अजित मराठे नमस्कार, मी राजेंद्र सावंत. आणि बिझनेस आणि बरंच काहीच्या 6व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला खात्री आहे की आपण पहिले जे 5 एपिसोड केले त्याला तुम्ही ज्या प्रकारे भरभरून प्रतिसाद दिलात, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या रिएक्शन्स आम्हाला पाठवता, ज्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या टॉपिकवर चर्चा करायला आवडेल हे आम्ही विचारतो, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला वेगवेगळे टॉपिक सुचवत असता. त्याचप्रमाणे या 6व्या एपिसोडमध्ये तुम्ही तुमचे काही कॉमेंट्स, तुमचे सजेशन्स, तुमच्या मनातले विचार हे आमच्यापर्यंत पोचवत राहाल याची मला खात्री आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दसरा नुकताच गेलेला आहे, झालेला आहे. आपण अतिशय उत्साहाने दसरा साजरा केला. घरातच साजरा केला, पण उत्साहाने केला. आणि गंमत म्हणजे दसऱ्यापासून म्हणजे नवरात्री नंतरच हा सगळा जो सीझन असतो हा खरेदीचा असतो. तुमच्या माझ्यासारख्या उद्योजकांना बिझनेसमध्ये संपत्ती, लक्ष्मी घेऊन येणारा असतो. आणि त्यामुळे आज तुमच्यापैकी काही जणांनी आम्हाला असं सुचवलं की सर, हा जो हंगाम येतोय, हा जो सण येतोय, जो धंद्याचा सण आहे, या काळामध्ये सेल्स आणि मार्केटिंग आणि खास करून त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स किंवा तुम्ही तुमचे फ्लॅट विकायला काय करता, कशा प्रकारे काम करता, याच्यावरती जर का आम्हाला काही सांगितलं तर आम्हाला काही सेल वाढायला मदत होईल. आणि म्हणून राजेंद्र आणि मी असं ठरवलं की आज जरा आपण सेल्स आणि मार्केटिंग या विषयावरती गप्पा मारूया. येस राजेंद्र? अजित, इथे ऑलरेडी आपली अनघा आली आहे, सुदेश आलाय, तपस्वी आलाय, विष्णू हो, सातवसे व्हेरी गुड, आलाय, व्हेरी. किशोर मिरचंद. सी, मला एक काय वाटतं माहितीये अजित, की रेग्युलर आता येणार आहे आणि हे येस, सगळे रेग्युलर येणारे आहेत आणि हे येस, मित्रमैत्रिणी भेटणं हे आपलं नशीब आहे. आय थिंक दॅट्स येस. अचिव्हमेंट. आणि मित्रांनो, तुम्ही दिलेला भरभरून प्रतिसाद, राईट. 1500 वगैरे व्ह्यूज असणं, वी नेव्हर इमॅजिन. आम्ही फक्त मित्रांना भेटायला येत होतो आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स यायला लागला अजित, आय थिंक ही आपल्याला मिळाली एक पावती आहे. आय एम व्हेरी मच हॅपी विथ द वे वी आर आहे. आणि आज जो विषय आहे ना अजित, हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. आजचा विषय येस. माझ्या मते सर्वात इंटरेस्टिंग विषय आहे. जसं मी मगाशी पण म्हटलं अजित, की मार्केटिंग आणि सेल्स हे बिझनेसमॅनसाठी म्हणजे आपल्यासाठी सुद्धा, आणि ह्या लॉकडाऊन नंतर आणि दसरा जस्ट गेलाय, दिवाळी तोंडावरती आहे, त्याच्या आधी बोनस द्यायला मिळेल की नाही आणि स्वतःला बोनस मिळेल की नाही याची तयारी आहे. आणि ह्याची नांदी कदाचित ह्या सेल मधून काय होईल. तर आज आपण आणि अजित, आणि राजेंद्र, सेल म्हणजे ना धंद्याचं इंजिनियर आहे. ते जेवढ्या जोरात चालत राहील तेवढ्या जोरामध्ये धंदा पळत राहील. इथे तपस्वी शेडगे आहे. तपस्वी, मला माहिती आहे की तू कशा प्रकारे दिवाळीमध्ये दिवाळी गिफ्ट आयटम्स, दिवाळी गिफ्टचे बॉक्सेस वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करतोस आणि भारतातल्या मोठ्यात मोठ्या कॉर्पोरेटना तू सप्लाय करतोस. आणि तुझ्यासाठी तर हा सीझन एकदम फंटॅस्टिक आहे. राजेंद्र, इथे धुळ्यावरून अभिजित सूर्यवंशी पण आहे आणि तो आपल्याला तपस्वी काय नमस्कार म्हणतोय माहितीये करतो. का, दो आंखों को सलाम. क्या तपस्वी. बात है, क्या बात. मला नाही, जरा भाषा करायला थोडा वेळ लागतो बरं का. आपली सरळ साधी सोपी भाषा आहे. तू पण शेरो शायरी शिकत राजेंद्र, आहे. बऱ्याचदा आपण आता ह्या सणाबद्दल बोलतोय आणि खरेदी विक्री होतीये. मी आजच एक अतिशय फंटॅस्टिक बातमी वाचली आणि ती म्हणजे या लॉकडाऊन मध्ये पण मर्सिडीजचा विक्रमी सेल झालाय देशभरात. आजच्या काय टाइम्स ऑफ कारण, इंडियाला बातमी. काय आणि कारण आहे, त्याच्यासाठी काय कारण आहे आय डोंट नो मर्सिडीजचं? काय कारण आहे, पण पण मर्सिडीजची पॉप्युलॅरिटी त्याच्यामध्ये किती आहे आणि हाय एंड गाड्यांमध्ये मर्सिडीजच कशी पॉप्युलर आहे. तर मित्रांनो, मला सांगायचा उद्देश असा आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्येही बिझनेस करणारे बरोबर बिझनेस करतायत. आय विषय अग्री. असा आहे की आपण या सगळ्यामध्ये तयार आहोत की नाही, आपण याचा फायदा घ्यायला उतरणार आहोत की नाही. आणि मित्रांनो, आज अशाच आपण सेल्स आणि मार्केटिंग वरती गप्पा मारणार आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करीन की कृपया हे पॉडकास्ट शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, अधिकाधिक उद्योजकांपर्यंत हे पॉडकास्ट जाऊ द्या.
तुम्हाला वॉच पार्टी करता येत असेल तर ती वॉच पार्टी करा आणि आवर्जून आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न, तुमच्या रिॲक्शन, तुमच्या मनातले विचार कॉमेंट बॉक्समध्ये टाका. कारण मित्रांनो, मी आणि राजेंद्र तर नेहमीच बोलतो, पण या पॉडकास्टच्या निमित्ताने, फेसबुक लाईव्हच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला आम्हाला संधी मिळते. त्यामुळे तुमच्या मनात काय विचार आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. आणि राजेंद्र, इथे शिल्पा आलेली आहे. शिल्पा परमार, आपली शाळेतली मैत्रीण. हाय, करेल वॉचिंग यू, शिल्पा एन्जॉयड ऑल कर्णिक तिचं व्हिडिओज. नाव. शिल्पा येस. कर्णिक तिचं नाव. आणि ती आणि म्हणते की तुमचे सगळे व्हिडिओ बघितले आणि मजा आली. शशांक भंडारी आलेले आहेत नाशिकवरून. शशांक, आय होप यू आर नाव इन गुड हेल्थ. शशांक येस. फिट अँड फाईन आहे. मी फिट अँड फाईन आहे. मी अर्ध्या तासापूर्वीच त्याचा पूर्ण बिझनेस रिव्ह्यू घेतलेला आहे. क्या आणि बात आहे, क्या. तुला माहितीये का शशांककडे एवढ्या ऑर्डर्स आहेत की त्याला कशा करू हा खरा प्रॉब्लेम आहे. सी, जसं आणि मर्सिडीजचं उदाहरण दिलं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो शशांक. माइंड, हा पॉझिटिव्ह माइंड फ्रेम आहे अजित. आणि आय थिंक दॅट मर्सिडीज ऑल्सो, आय थिंक आय डोंट नो Yes. रिअल रिझन, पण शशांकचं रिअल शशांक, रिझन मी मला आता माहिती. तेच सांगत होतो तुझ्या इंडस्ट्री बद्दल. शशांक, आता मर्सिडीज बेन्झचा सगळ्यात हायएस्ट सेल, रेकॉर्ड सेल या सीझनचा हा झालेला आहे भारतामध्ये. म्हणजे लॉकडाऊन असून देखील ही परिस्थिती आहे. तर राजेंद्र, मला ना नेहमी एक प्रश्न पडायचा पूर्वी, आणि आपण तर याच्यावरती खूप चर्चा केलेली आहे. आणि बऱ्याचदा असं वाटायचं की अरे, मार्केटिंग म्हणजेच सेल. म्हणजे सेल्समनला तर बऱ्याचदा आम्ही मार्केटिंग वाला म्हणायचो. अरे कधी कधी माझी बायकोही म्हणते, अरे मी त्याला मार्केटिंगला जाऊन येते, हा, ती जाऊन खरेदी करून यायची. पण आपण जेव्हा राजेंद्र सेल्स आणि मार्केटिंग बाबत शिकलो, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्या आपल्या काही मिसकन्सेप्शन होत्या सेल्स आणि मार्केटिंग बाबतच्या, त्या बऱ्यापैकी क्लिअर झाल्या. सो मार्केटिंग आणि सेल्स मध्ये काय नक्की डिफरन्स आहे? अजित, खरं तर हे हातात हात घालून आलेले एका पुढचे आणि पाठचे भाऊ आहेत. आणि मार्केटिंग आणि सेल्स हा फार कन्फ्यूज टर्म. बरेच वेळा तो पिक्चरमध्ये, बोलीभाषेत, साहित्यात सुद्धा मार्केटिंग आणि सेल्स म्हणजे एकच असं दाखवलं जातं. पण खरा अजित तर त्यातला मेजर डिफरन्स आहे. तर मार्केटिंग हा कम्युनिकेशन आहे. अ कम्युनिकेशन विथ अ क्लायंट, अ कम्युनिकेशन अबाउट युअर कंपनी, कम्युनिकेशन अबाउट युअर प्रोडक्ट. आणि इट इज अ लीड जनरेशन ऍक्टिव्हिटी. इट इज अ येस. लीड जनरेशन ऍक्टिव्हिटी. आणि सेल्स येस. हा तो मार्केटमधून कस्टमर दुकानात आला की त्याला त्याच्या ऑब्जेक्शन हँडल करून, त्याला जे काही वाटतंय, त्याचे काही प्लस आहेत, मायनस आहेत, त्याच्या शंका आहेत, त्या निरसन करून त्याच्याकडून त्याला प्रॉडक्ट देणं आणि पैसे घेणं, ऍक्च्युअल पैसे घेणं हा सेल आहे. आणि ऍक्च्युअल कस्टमरशी वन टू वन रिॲक्शन करणं इन फिजिकल, हा आजकाल ऑनलाईन पण झालंय, पण ते सुद्धा दॅट इज अ स्मॉल सेल ऍक्टिव्हिटी. पण जी मेजर म्हणशील तर मार्केटिंग म्हणजे सेल्स, कस्टमरला तुझ्या दारापर्यंत यायला लावणं आणि एवढ्या सगळ्या सप्लायर्स मधून तू चांगला आहेस आणि तूच का हे सांगणं. आय थिंक दॅट्स मार्केटिंग. पण आणि इट्स व्हेरी अरे राजेंद्र, कन्फ्युज. सॉरी सॉरी, एकच मिनिट हा. ती गार्गी तिकडनं हाय करतीये युके वरून. तुषारची मुलगी, तुषार अश्विनीची क्या मुलगी बात गार्गी. है हाय गार्गी. येस, शी इज माय हाय फेवरेट. हाय गार्गी इज हाय माय फेवरेट. गार्गी. म्हणजे राजू, तुला असं म्हणायचंय का की सेल्स म्हणजे थोडक्यात उल्लू बनवणं? हा, लोक, अरे माहितीये का, लोक असं नेहमी म्हणतात सेल्समन म्हणजे काय माहितीये का, टकले को भी जो कंगी बेच के आएगा ना अजित, उसको हा, सेल्स बोलते. आहे की म्हणजे नाही? मार्केटिंग, तू म्हणजे तू कमेंट मार्केटिंग मध्ये करून अशा काहीतरी. अजित, तू कमेंट मध्ये पण लोकांना विचार की एस्किमोला फ्रीज विकणं. आता इथे हा, मार्शियन्स असतील त्यांना सोडू ना, मार्शियन्सनी कमेंट करू नयेत. परंतु तुम्ही मला सांगा, एस्किमोला फ्रीज विकणं किंवा टकल्याला कंगी विकणं म्हणजे सेल्समन आहे की नाही? विचार, हो की नाही? किती लोक हो म्हणतात की नाही? टकल्याला कंगी विकणं, टकल्याला कंगवा विकणं आणि एस्किमोला फ्रीज विकणं म्हणजे एस्किमोला -5 -10 मध्ये फ्रीज विकणं हा मला काही. पण असे विकणारे लोक म्हणजे सेल्समन की नाही? तू बघ बरोबर आहे ना. काय येते बघ.
म्हणजे मला मला तरी असं वाटतं की हे बरोबर आहे. अच्छा, आणि आणि कमेंट मला असं कमेंट वाटतं हे मध्ये करायला स्किल लागतं ना रे. मला कमेंट मध्ये येऊ दे, कमेंट मध्ये आलं तर मी सांगू शकेन. म्हणजे मला वाटतं की हे करायला स्किल लागतं ना. अच्छा, ज्याला केस नाहीये त्याला कंगवा विकायला स्किल लागतं. बोल बच्चन लागते, हा, बोल बोल बच्चन बच्चन अमिताभ लागते. बच्चन, बोल बच्चन हा, अमिताभ बच्चन व्हावं लागतं. किशोर मिरचंदने राईट. म्हणतो हो. बघ, किशोर मिरचंदने हा माझा मित्र आहे. आम्ही दोघे साईबाबांच्या पदयात्रेला जातो एकत्र. आणि हा पक्का सिंधी उल्हासनगर मधला माणूस आहे. तो म्हणतो हो. तू आता हे सेल्स करतो का मार्केटिंग करतो हे बोलून? पदयात्रा पदयात्रा करणं काही नाही. याच्यामध्ये तुझा काहीतरी डाव आहे. हे हो बघ, ना. अनघाने म्हटलं बघ, दिस इज स्मार्ट मार्केटिंग. आणि तुला तुला जे जे लहानपणापासून लोक ओळखतात ते त्यांना माहिती आहे तू कशा प्रकारे मार्केटिंग करतोस. नाही, लेट कमिंग बॅक टू अवर पॉइंट मल्हार मल्हार की आगा मल्हार आगा हो म्हणतोय. टकल्याला मल्हारी कंगवा. आगाव म्हणतात. शिल्पा मला हो म्हणते, म्हणजे म्हणजे मी बरोबर बोलतोय, तुला मार्केटिंग वाला म्हणतोय म्हणून. सो राजेंद्र, विषय मी असा मी आहे की मी मग मी मी लहानपणापासून स्मार्ट आहे हे तुला अग्री करायला पाहिजे. सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे, त्याला अजून तुलाच कळलेलं नाहीये. सगळे अग्रीड आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण मला एवढंच विचारायचं आहे की मग टकल्याला कंगवा विकणं हे सेल्स नाहीये? नाही अजित, अनफॉर्च्युनेटली टकल्याला कंगवा विकणं हा सेल्स नाहीये. एस्किमोला असं फ्रीज कसं? विकणं. असं का? त्याचं कारण अजित, टकल्याला कंगवा तू एक वेळ काहीतरी सांगून विकशील, तू काहीतरी स्वप्न दाखवून विकवशील, पण ओके. त्याला खरंच त्याची गरज आहे का? हम्म, एस्किमोला जिथे -10 खाली आहे, जिथे नीड नसताना, त्या माणसाची नीड नसताना, हम्म. हा त्यांनी बायकोसाठी आणि ह्याच्यासाठी घेतलं असणं हा वेगळा विषय, पण स्वतःसाठी टकल्याने कंगवा स्वतःसाठी घेणं ही त्याची बरोबर आहे. त्यावेळेची नीड नाहीये. आणि नीड नसताना अजित एखादी गोष्ट विकणं किंवा मार्केटिंग करणं हे घातक होतं. कारण का काय माहितीये का, तुम्ही त्याला फसवता आणि पण काही पण दिवसानंतर तो राजेंद्र, घरी जातो. अनेक गोष्टी अशा असतात ना, ज्या आपल्याला गरज नसतानाही आपण विकत घेतो. नाही अजित, तसं नाहीये. एक म्हणजे तुम्ही स्वतःहून मोहाने घेणं हा एक वेगळा विषय आहे. परंतु मी तुला तरीही सांगेन की नीड नसताना, बघ मी तुला ह्याचं कारण सांगतो. कंगवाला टकल्याना म्हणजे टकल्याला कंगवा तू एकदा विकशील. अजित बघ, तू मे डिफर, पण तू एकदा विकशील. पण तुला धंदा वारंवार करायचा आहे. तुला हम्म. धंदा वारंवार करायचा आहे. तू सांगतो एकदा घे, तो परत फार, तर तू फार चांगला सेल्समन आहे, हॅट्स ऑफ टू यू. तू दुसऱ्यांदाही त्याला उल्लू बनवशील, परत त्याच्या गळ्यात मारशील, पण तो तिसऱ्यांदा घेईल का रे? यू कॅनॉट फूल ऑल द टाइम ऑल द पीपल. आणि हीच खरी गंमत आहे. तुला धंदा कायमस्वरूपी करायचा आहे अजित. जेव्हा धंदा कायमस्वरूपी करायचा असतो तेव्हा तेव्हा टकल्याला कंगवा विकण्यापेक्षा, ज्यांची दाढी बिडी वाढलेली आहे माझ्यासारखी लोक, त्यांच्या थोडे बहुत केस आहेत माझ्या अजून, अशा लोकांना जर त्यांनी टार्गेट केलं अजित, तर सेल रिपीटेड होतो. आणि तुला धंदा परमनंट चालवायचा आहे. जर धंदा परमनंट चालवायचा असेल तर ज्याला गरज आहे आणि तू तुझा टार्गेट, मी पुढे आपण कदाचित जर वेळ मिळाला तर पोझिशन घेण्याचं काय महत्व आहे ना, टार्गेट घेणं किंवा पोझिशन घेण्याचं काय महत्व आहे ना, याच्यावरती कदाचित मी बोलायला मला आवडेल. पण मला माहिती आहे की पहिला वेळ पण आहे, पहिला पण हा पॉईंट पण आपण क्लिअर. राजेंद्र, तुला ना त्याची खरी गरजच कळली नाही. त्याला हा, खरी गरज भांग पाडण्याची नव्हती, त्याला ते असं कंगवा घेऊन खाजवण्याची खाजवा गरज. खाजवायची गरज त्याच्यासाठी तो होती. कंगवा घेतो. तू त्याला भांग पाडण्यासाठी कशाला विकतो? अरे पण मग खाजवायला स्क्रबर विक ना त्याला, जे कमी हा, मग किमतीत विक ना, होतं. काय हरकत नाही. मग हरकत नाही. स्क्रबर विक. मग त्याला जी गरज आहे ते विक. मला हेच म्हणायचं आहे. राजेंद्र, अतुल अतुल निवर्गी आलाय औरंगाबादवरून, आपला जुना मित्र आहे, आणि तो असं म्हणतोय की शॉर्ट टर्म साठी ते चालू शकतं एक वेळ, पण लॉंग टर्म साठी चालणार नाही. तू जो मुद्दा बोलला होतास तोच एक्झॅक्टली अनघा त्यांनी. पण बघ, बघ अनघा पण हो म्हणते, कळलं. अनघा पण म्हणते लॉंग टर्म साठी तर धंदा करा. तुम्ही शॉर्ट टर्म साठी करताय का? तुम्ही अर्ध्या रात्रीत पळून जाणारे बिझनेसमॅन आहात का? हम्म, तुम्ही लोकांना फसवणं, ते स्कॅम आहे यार, ते चीटिंग आहे. हम्म. शॉर्टकट ऑलवेज कट्स यू शॉर्ट. अजित, आपल्या सरांचंच वाक्य आहे,
शॉर्टकट ऑलवेज कट्स यू शॉर्ट. यू शुड नॉट ऑलवेज. आणि तुम्हाला ऑनेस्टी लॉंग टर्मला पे होते. चीटिंग करून धंदा होत नाही. चीटिंग करून तुम्ही एकदा फसवाल, दोनदा फसवाल, पण अजित तुला लॉंग टर्म जर चालायचं असेल तर आय फील की यू शुड नॉट डू. बोल बच्चन, अमिताभ बच्चन हा खरा मार्ग नाहीये. हा कला आहे, कला आहे, सेल्स आहे. येस, आय अग्री विथ यू. परंतु जर तुम्हाला सेल करायचं असेल तर आय फील की ऑनेस्टी ऑलवेज अ, पेज. राजेंद्र, आपण याच विषयावरती अजून गप्पा मारूया, पण आपले बरेचसे मित्र जॉईन होत आहेत, तर सगळ्यांना मी असं आवाहन करीन की कृपया, हा इंटरेस्टिंग विषय पार्टिसिपेट आहे आणि आज काही चांगल्या टिप्स पार्टिसिपेट राजेंद्रकडून आपण काढून घेणार आहोत, कारण राजेंद्र मास्टर आहे या सगळ्या विषयाचा आणि लहानपणापासून मास्टर आहे. त्याला अशी बोलबच्चनगिरी वगैरे चांगली आवड देतो. बघा ना आता काय काय सुटलाय, काय काय डायलॉग मारतोय. तर मित्रांनो, तुम्ही आवर्जून मात्र शेअर करा. तुम्हाला आज काही चांगल्या टिप्स राजेंद्रकडून मिळणार आहेत. राजेंद्र, आपण आपण जे उद्योजकांना नेहमी सांगतो की फक्त नीड असून गरज नाहीये, त्याला आणखीनही काही गोष्टी लागतात जर का तुम्हाला एखादी गोष्ट सेल करायची असेल तर. येस मी अजित. मॅन बद्दल खास करून बोलतोय. अजित, आपण म्हणजे लोक म्हणतात की धंदा कधी होतो, मग कस्टमर कोण. पहिलं ना, बऱ्याच वेळा अजित आपण ना अशा गोष्टीवरती काम करत असतो जो आपला कस्टमर नाहीये. आपण कस्टमर फेस कसा आयडेंटिफाय करायचा हे नंतर बघूया. पण त्याच्या आधी सर्वात महत्वाचा जो विषय आहे की सेल्स होतो त्यामागे कारण काय. आणि त्याचं कारण आहे मॅन. म्हणजे मर्द को दर्द नाही होता किंवा असं काहीतरी, त्यातला त्यातला मॅन नाही. तर इथे हा एक बऱ्याच महिला आणि महिला पण ऐकतात. उगाच मर्द वर्द काही जास्त हे करू नको. नाही नाही, मी काही त्यातला काही मर्देत बोलत नाही. मॅन असला पाहिजे. मॅन म्हणजे हा एक प्रिन्सिपल आहे, हा एक फॉर्म्युला आहे जी जो आपण नेहमी आवर्जून बघतो. सेल कधी होतो, एक तर मॅनचा एम म्हणजे मनी. त्या कस्टमरकडे पैसे आहेत की नाही. हम्म, दुसरं ए म्हणजे त्याच्याकडे अथॉरिटी आहे की नाही. हम्म. जर अथॉरिटी आहे तर सेल होईल. आणि तिसरं एन आहे अजित, तो म्हणजे त्याला नीड, त्याला गरज आहे का, त्या वस्तूची गरज आहे का. जर तुमचा कस्टमर या तीन पैकी बसत नसेल, एकही गोष्ट नसेल, तर देर इज समथिंग की सेल होण्याचे चान्सेस कमी आहेत. अजित, मी पहिलं उदाहरण बरोबर आहे. देईन की बऱ्याच हम्म. वेळा आपल्याला असं वाटतं की मला मर्सिडीज घ्यायची आहे. हो. सुदैवाने आपली आली मर्सिडीज. पण बऱ्याच वेळा म्हणला आपल्याला बरेच वर्ष वाटत सुरुवातीच्या काळात, पण आपण घेऊ शकलो का रे सुरुवातीच्या काळात. नाही घेऊ ना. शकलो ना. पण आपल्या नाही. बकेट लिस्ट मध्ये ते होतं, आपल्या तुझ्या माझ्या विजन बोर्डवरती होती. तुझी राईट. बीमर आली, मर्सिडीज आली, पण त्याच्या आधी आपल्याकडे पैसे नव्हते. तोपर्यंत आपण किती जरी इच्छा केली तरी सेल होत नव्हता. त्यामुळे पैसे नसतील, मनी नसेल तर सेल होत नाही. तुमचा कस्टमर त्याच्याकडे पैसे आहेत, त्याची पेईंग कॅपॅसिटी आहे की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. दुसरं आहे राईट. ते म्हणजे अथॉरिटी. अथॉरिटी म्हणजे जोपर्यंत डिसिजन मेकर येत नाही, जोपर्यंत त्याच्याबरोबर डिसिजन, म्हणजे एखाद्या मुलाला मर्सिडीज घ्यायची आहे पण त्याचं वय वर्ष 12 आहे, सेल होईल का. कदाचित त्याच्या आई बापाने किंवा दादा दादीने पैसे ठेवलेले आहेत, हम्म. आजी आजोबाने त्याच्या नावावर पैसे ठेवलेले आहेत, पण तो 12 वर्षाचा आहे आणि तो एकटा आला आणि तो म्हणाला की मला घ्यायची आहे, तर सेल होणार नाही. कारण का, त्याच्याकडे ती अथॉरिटी नाही. अजित, मला इथे आपलं उदाहरण द्यायला आवडेल. आपण, तुला माहिती आहे ना, आपण निर्माणमध्ये एखाद्याला फ्लॅट घ्यायला येतो तेव्हा आपण विशेष करून तू किंवा मी आपण काय सांगतो, तुम्ही जोडीने या. येणार असाल तर आई वडिलांनाही घेऊन या, मुलांनाही घेऊन या, आम्ही गाडी पाठवतो, बोलतो की नाही. अजित, तू हे का हो. करतोस रे. अजित, तू असं का करतोस. खरं तर पैसे कारण देणारा घेऊन, डिसिजन कारण घेणारा वेगळा आहे. डिसिजन. कारण घर घेणारा हा पैसे देणारा नवरा असला तरी घर घेणाऱ्याचा डिसिजन या बायकोचा असतो. बायको पहिला घर निवडते, हा घ्यायचा की तो घ्यायचा. तू बघितलंस आपला फुटकळ कारणामुळे की किचनचा प्लॅटफॉर्म इकडे का नाहीये, पूर्वेला की पश्चिमेला, यावरून त्या बाईने फ्लॅट कॅन्सल केलेला आहे. आणि हे अनुभव आपण घेतलेले आहेत. मग डिसिजन मेकर कोण होता रे, तो नवरा होता की बायको होती. त्यामुळे डिसिजन मेकर, अथॉरिटी कोणाकडे हे ओळखता आलं पाहिजे.
मला राजेंद्र याच्यावरून एक खूप चांगलं उदाहरण आठवलं. आपला मित्र आहे संजय मोरे, आज आज नाहीये बहुतेक इथे आलेले, पण ते दिसत नाशिक नाहीये. मधले बिल्डर आहे आणि त्यांनी आपल्या एका फाउंडेशन कोर्सच्या एका सेशन मध्ये उदाहरण दिलं होतं हम्म. की अथॉरिटी कशी असते. तर म्हणे नवरा बायको सगळेजण येऊन घर बघून गेले, सगळ्यांना पसंत आहे. आठवलं मला. मुलाचे आई वडील येऊन गेले, त्यांना पण पसंत आहे, पण म्हणे टोकन द्यायलाच तयार नाहीत. मग जेव्हा त्यांनी डिटेलमध्ये चौकशी केली तेव्हा त्याला असं कळलं की पैसे बायकोचे मामा देणार आहेत. म्हणजे सासरे किंवा त्याचे, म्हणजे इनफॅक्ट सासरे झाले. आणि हा. आणि जोपर्यंत त्या मामांना साईटवर घेऊन येत नाही आणि मामा जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत काय होणार नाही डिसिजन. आय अग्री. आणि मग त्यांनी त्या मामांना आणण्यासाठी स्पेशल गाडी पाठवली, त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि ते आल्यावरती त्यांचं जोरदार स्वागत केलं आणि मला तेव्हा कुठे आठवतंय. तो सेल झाला. हे मोरेने दिलेलं उदाहरण आहे. पण दॅट्स कॉल्ड अथॉरिटी अजित, दॅट्स कॉल्ड अथॉरिटी. इव्हन पोलिओ डोसचं पण आपण नेहमी बोलतो की जोपर्यंत ती आजी आजोबा म्हणत नाही, कारण ते पूर्वी म्हणत नाही नाही तुम्हाला कुठे पोलिओ डोस दिला, पण जोपर्यंत आजी आजोबा पोलिओ डोस दे असं जोपर्यंत सांगत नाही किंवा कन्व्हिन्स करत नाही, तोपर्यंत आई वडील त्या लहान मुलाला पोलिओ डोस घेऊन जायला घाबरतात. ह्याचा अमिताभ बच्चनला आलेला केस स्टडी, तुला माहिती आहे आपल्या रोटरी, आपण दोघेही रोटरीयन आहोत आणि रोटरीमध्ये आपला आलेला हा अनुभव आहे. सो दॅट्स सो कॉल्ड म्हणजे अथॉरिटी. म्हणजे राजू, तू थोडक्यात म्हणतोयस की मनी अथॉरिटी नीड पाहिजे, आणि आता तू एका इंटरेस्टिंग टॉपिक वरती अचानक गेलेला आहेस. आणि तो टॉपिक असा आहे, म्हणजे कोणीतरी इन्फ्लुएन्सर असतं, कोणीतरी येस, डिसिजन मेकर असतं, कोणीतरी कन्झ्युमर असतं. ऍब्सोल्यूट असतं अजित. अजित सेल्स म्हणजे त्या बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं अजित की एक कस्टमर असतो आणि एक विक्रेता असतो, खरेदीदार आणि विक्रेता याच्यामधला व्यवहार ज्याला सेल्स म्हणतात. आणि इथेच आपण अजित चूक करतो. आणि जोपर्यंत सेल्सचं पूर्ण प्रोसेस समजून घेत नाही अजित, राईट. बऱ्याच वेळेला सेल्स हा फक्त कस्टमर कस्टमर आणि सेल्समन मध्ये होत नाही. तर त्याच्या मागे 4 कॅटेगरी असतात. आपण 4 कॅटेगरीना हे करतो. पहिली कॅटेगरी मी त्याला म्हणेन अजित, इन्फ्लुएन्सर. म्हणजे कोणतरी येऊन इन्फ्लुएन्स करतो. कोणतरी म्हणजे त्यांचा, फॉर एक्झाम्पल समजा फ्लॅट घ्यायचा आहे, तर एखादा मित्र घेतो आपल्या निर्माणमध्ये आणि तो दुसऱ्या मित्राला सांगतो अरे मी घेतलाय निर्माणमध्ये फ्लॅट घे, किंवा दुसरा काही, किंवा मी गाडी घेतली तू पहिला गाडी घे. पहिला राजेंद्र, पहिला माझ्या मते राजेंद्र, तू म्हणतोस इनिशिएटर असतो एक, की हा, जो म्हणतो चला इन्फ्लुएन्सर. रे आपण जाऊया फ्लॅट या, बघायला. यू आर राईट, इनिशिएटर, यू आर राईट, इनिशिएटर. की जो इनिशिएट करतो, मित्र येतो तो म्हणतो इनिशिएट करतो, एखादी ऍडव्हर्टाइजमेंट बघता आणि इनिशिएट करता, आणि त्याच्यानंतरचा असतो त्याला इन्फ्लुएन्सर म्हणतात. मी थोडा गल्लत केली. दुसरा असतो तो इन्फ्लुएन्सर असतो, म्हणजे आपला फ्लॅट घेण्याच्या बाबतीत तो त्याच्या आर्किटेक्ट मित्राला विचारतो, किंवा त्याच्या रिअल इस्टेटमध्ये इंजिनियर एखादा मित्र असेल त्याला विचारतो, किंवा वेगवेगळ्या लोकांना त्याच्या मित्राला, वकिलाला विचारतो की मी फ्लॅट घेऊ की नको. असं वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. म्हणजे तू पिक्चर बघायला जात असशील तर एखादा ट्रेलर बघतो आणि तू इनिशिएटर असतो. तो ट्रेलर बघितल्यानंतर ती ऍड, येस, राईट. तेवढ्यात तू त्या मित्राला विचारतो, आपल्या शाळेतल्या मित्रांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा शेअर करतो, अरे ही वेब सिरीज चांगली आहे, आणि आपण एकमेकाला रेकमेंड करतो. दॅट इज इन्फ्लुएन्सर. राईट. आणि तिसरा असतो, तो असतो कस्टमर, जो येऊन खरोखर पैसे देतो, त्याच्या खिशातले पैसे देतो अजित, आणि तिकीट विकत घेतो. आणि नाही, चौथा त्याच्यामध्ये राजेंद्र, त्याच्याही अगोदर ना एक डिसिजन मेकर असतो. तर अथॉरिटी मध्ये आहे. दॅट येस, इज तो अथॉरिटी. एक पण डिसिजन मेकर असतो. मगाशी अथॉरिटी घेतली म्हणून मी बोललो नाही, पण येस, डिसिजन मेकर. म्हणजे पहिला तू असं म्हटलास तर पहिला इनिशिएटर, इनिशिएटर, दुसरा मग इन्फ्लुएन्सर, इन्फ्लुएन्सर, मी मगाशी तिसरा अथॉरिटी डिसिजन घेतला मेकर. म्हणून येस, आणि तिसरा आहे तो डिसिजन मेकर. डिसिजन मेकर म्हणजे आता या केसमध्ये आपण मगाशी जो बघितला की ती बायको, कस्टमर कोण आहे, नवरा आहे, फ्लॅट घ्यायचा की नाही हे बायको, आई वडील, किंवा मगाशी तू मोरेंचं उदाहरण दिलं तो मामा आहे, तो डिसिजन मेकर आहे. म्हणजे आपण थोडक्यात विचारतो,
थोडक्यात राजेंद्र, आपण असं म्हणतोय की जेव्हा एखादी जाहिरात बघितली जाते ती इनिशिएटर असते. जाहिरात एक्झॅक्ट बघितल्यावर मी आपण तर चार सांगतो. मित्रांची गप्पा मारतो, तेवढ्यात आपण फेसबुकवर पण बघतो आणि आपल्याला असं आपण इन्फ्लुअन्स होतो त्याने आणि म्हणतो आपण जाऊया. मित्र म्हणतात अरे चांगला प्रोजेक्ट येतोय तिथे, चला जा. तुला मग तिथे घेण्याची गेल्यानंतर इच्छा, तुला घेण्याची इच्छा. इच्छा जो प्रवृत्त करतो तो इनिशिएटर आहे. आणि मग मग तिथे गेल्यानंतर मात्र आता हा फ्लॅट घ्यायचा की नाही हा डिसिजन कोण घेतं? दुसरा असतो तो असतो इन्फ्लुएन्सर. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय करतो की तो नंतर त्याला विचारतो की बाबा मी ह्या फ्लॅट घेऊ की नको. तो नाही म्हणाल तर नाही घेत बरं का. तो फ्लॅट म्हणाला वकील, मग वकील असेल, आर्किटेक्ट असतो किंवा त्याचा एखादा मित्र जो सिव्हिल इंजिनियर असतो, तो फ्लॅट घेऊ नको म्हणून सांगतो. अर्थात हे मी फ्लॅटचं उदाहरण देतो, हे कुठल्याही वेगळ्या ह्याच्यात वेगळ्या पद्धतीने. म्हणजे एखादं तुम्ही जॉब राईट. वर्क करत असाल, शशांक भंडाराच्या बाबतीत विचारू तर त्याचा जो क्वालिटी हेड असतो, तो क्वालिटी हेड परचेस मॅनेजर वेगळा असतो, क्वालिटी हेड असतो, तो इन्फ्लुएन्स करतो राईट. की हे नाही घ्यायचं, हे घ्यायचं. तिसरा जो कॅटेगरी आहे ती आहे अथॉरिटी. मगाशी घेतली, परत आपण त्याला डिसिजन मेकर म्हणतो. तो डिसिजन मेकर असतो, ते त्याची बायको असते, त्याचे आई वडील असतात की घेऊया की नको, त्याचा सासरा असतो बरोबर. आणि ते लोक ठरवतात. आणि दुसरा आहे तो कस्टमर. कस्टमर काय करतो, जो पैसे देतो, साईन करतो पेपर. राईट. आपल्या केसमध्ये जो नवरा आहे तो जनरली आपण कस्टमर असतो, कधी कधी नवरा बायको दोघेही कस्टमर असू शकतात. आणि बरोबर. कन्झ्युमर, आणि पाचवा आहे तो म्हणजे कन्झ्युमर. मग कन्झ्युमर हम्म. मध्ये कोण आहे अजित? मग त्याची फॅमिली, त्याची आई वडील येऊन सुद्धा Yes. फ्लॅटमध्ये राहतात, त्याची जी लहान मुलं आहेत ते सुद्धा तिथे कन्झ्युम करतात. म्हणजे त्या फ्लॅटचा अनुभव घेतात, त्या गार्डन मध्ये खेळतात आणि त्या फ्लॅटचं प्राईड फील करतात. हू कन्झ्युम्स इट, हे कन्झ्युमर्स आहेत. त्यामुळे म्हणजे तिथे जोपर्यंत हा कदाचित त्या घरात कदाचित त्या घरात राहणारे सगळे कन्झ्युमर असू शकतील. ऍब्सोल्यूट एव्हरीबडी इज अ कन्झ्युमर. पण मगाशी म्हणजे कदाचित कस्टमर आणि कन्झ्युमर एक असू शकतो. बरोबर. जसं पोलिओ डोसच्या बाबतीत अजित मी असं म्हणेन की आपण जेव्हा रो अमिताभ बच्चनची ऍड बघायचे लोक, अमिताभ बच्चनची ऍड बघून लोक इनिशिएट व्हायची. ओके. आणि राईट. मग ते इनिशिएट झाल्यानंतर ते मित्रांना किंवा ह्यांना विचारायचं, करे तू दिलास का रे तुझ्या मुलाला, मी पण दिला का, असा त्याने इन्फ्लुएन्स व्हायचे. पण आजी आजोबा सांगायचे अजित की नको रे देऊस, अरे ते काही असलं काय तुला दिलं, तू धडधाकट होतास ना, तुला काही झालं का, तुझ्या वेळेला कुठे पोलिओ डोस होता. अजित यामुळे रोटरीमध्ये आपण किती अनुभव घेतलाय की आपण घराघरात जायचो आणि लोक मुलांना लपवून ठेवायचे. का माहितीये? कारण त्याचे आजी वडील, आजी आजोबा सांगायचे अरे तू नको देऊ त्याला, ताप, आणि ताप यायचा. तुला आठवत असेल पूर्वीच्या डोसमध्ये थोडा ताप म्हणजे पण यायचा. म्हणजे आजी आजोबा कोण झाले? डिसिजन मेकर झाले. आणि ते जेव्हा घेऊन येतात, जे मुलाला घेऊन येतात ते कस्टमर असतात. जे मुलाला म्हणजे जे पैसे देतात, काही ठिकाणी आपण पेड असतं, काही फ्री होतं. पण जिथे मुलाचा घेऊन येतात, पण आजी आजोबा नंतर म्हणायला लागले की नाही नाही गेलं पाहिजे. आपण ती ऍड कॅम्पेन चेंज केली होती रोटरीमध्ये असताना, बरोबर. अमिताभ बच्चनचं ते ऍड्रेस चेंज करायला लावलं होतं. मला ती केस तरी फार लक्षात आहे. आणि राईट. याच्यामध्ये आधी कन्झ्युमर कोण झाला? कन्झ्युमर कोण झाला? ते लहान मूल जे आहे, जो पोलिओ डोस घेतोय, ते कन्झ्युमर झाले. बरोबर. सो अजित, म्हणजे म्हणजे या प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मध्ये असा कोणीतरी एक इनिशिएटर असतो, एक इन्फ्लुएन्सर असतो, एक डिसिजन मेकर असतो, एक कस्टमर असतो आणि एक कन्झ्युमर असतो. अशा 5 वेगवेगळ्या कॅटेगरी मधले लोक असतात. प्रत्येक वेळा असतोच असं नाही, कधी कधी ड्युअल रोल पण करत असतो. ओके. ओके. म्हणजे असं प्रत्येक वेळ असेलच असं नाही, पण बरोबर. 90% केसेसमध्ये असतो. कधी कधी तो एकच असतो. हम्म. तोच ठरवतो, तोच बघतो, तोच सगळं करतो आणि तो. परंतु जोपर्यंत तुम्ही मार्केटिंगचा आजचा विषय आजी, त्यामुळे हम्म. मार्केटिंग करायच्या आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की मी इनिशिएट कुठून केलं पाहिजे आणि हम्म. माझा कन्झ्युमर कोण आहे. म्हणजे इथे जर आपले बिझनेसमॅन असतील, प्रत्येकाने हे लिहून काढलं पाहिजे. म्हणजे आता शशांकच्या बाबतीत सांगू, शशांक भंडारी या वायपर सिस्टीम बनवतो, तर त्याच्या बाबतीत इनिशिएट कसं केला पाहिजे, टेंडर कुठून होतं, त्यांचा टेंडर कोण करतो, टेंडर कोण काढतो, तिथून इनिशिएट. मग इनिशिएटर आहे ना, आहे.
इन्फ्लुएन्स कोण करतं, त्याचा जो कन्सल्टंट असेल, त्याचा जो डिझायनर असेल, हा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर असेल, तो असू शकतो. अथॉरिटी क्वालिटी मॅनेजर असतात, त्यांच्याकडे क्वालिटी चेक बरोबर. असतात. सो यू हॅव टू कन्सिडर. नुसता परचेस मॅनेजरला जाऊन पटवला म्हणजे सेल होईल याची गॅरंटी नाही. असं नाही. सो मित्रांनो, इथे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की यू हॅव टू नोट डाऊन की माझ्या सेक्टरमध्ये कोण कोण आहे. जसं अजित आपण ठरवलं की जेव्हा आपल्याला हा एक्सरसाइज केला आणि आपल्याला लक्षात केलं की आई वडील, बायको हे क्रिटिकल फॅक्टर आहे, डिसिजन मेकिंग फॅक्टर आहे. आपण प्रत्येक परिवाराला गाडी देऊन घरातून बोलवतो. बरोबर. आणि आपण ते बघितलं, आणि हे आपण बघितलं आणि आपला सेल आणि त्याचा जो क्लोजिंगचा पिरियड आहे तो वाढला. राईट. म्हणजे ते म्हणाले ना, मी घरी जाऊन सांगतो, मी बायकोला विचारून सांगतो, तो विषयच संपला ना. So you मला 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 या सगळ्यावरून राजेंद्र एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी लक्षात आली की आपल्या प्रॉडक्टचा, आपल्या सर्व्हिसचा आणि आपल्या कस्टमरचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, त्याचं व्यवस्थित अनालिसिस केलं की माझं XYZ प्रॉडक्ट कोणीतरी विकत घेत आहे, ते का विकत घेत आहे, तिथे इनिशिएट काय असं झालं होतं, इन्फ्लुएन्सर कोण असला पाहिजे, डिसिजन मेकर कोण आहे, असा जर का आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपण या मार्केटिंगच्या अभ्यासामधून आपला सेल्स इम्प्रूव्ह करू शकतो. ऍब्सोल्यूट अजित, यू आर राईट. आणि म्हणूनच आपण हे सगळं बोलतोय. मार्केटिंग करताना काय काय बघितलं पाहिजे, कुठल्या कुठल्या, कारण बऱ्याच वेळा लोक म्हणतात माझा सेल होत नाहीये, माझा सेल. इथे प्रवीण कांदेकर म्हणतायत की कधी कधी प्रॉडक्टची बढाई मारून पण मार्केटिंग होत असते, ब्रॅगिंग असं म्हणतात. तो एक वेगळा विषय आहे, तो प्रमोशनचा विषय. आपण त्या प्रमोशनवरती येणार आहोत. पण आय थिंक आज आपण जरा बेसिक वरती बोलतोय, मार्केटिंग कसं करायला पाहिजे. राजेंद्र, आणि आपण ऑलरेडी आता 32 मिनिटं झालेली आहेत मला असं वाटतं, आणि दिस इज द राईट टाइम की आपण थांबलं पाहिजे. आज आपण खूप इम्पॉर्टंट गोष्ट राजेंद्र तू सांगितलीस, ती म्हणजे एखादी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस सेल करायची असेल, ज्याला सेल करायची त्याच्याकडे 3 गोष्टी आहेत की नाही या चेक करा. त्यातली पहिली आहे मनी, दुसरी आहे अथॉरिटी आणि तिसरी आहे नीड. आणि दुसरं राजेंद्र आपण बघितलं ते म्हणजे जर का आपल्याला सेल जर का आपला वाढवायचा असेल, आपला क्लोजिंग रेशो वाढवायचा असेल, तर आपण आपल्या या पूर्ण सेल्सच्या प्रोसेसमध्ये, मग ते भले सर्व्हिस सेल करू आपण किंवा प्रॉडक्ट सेल करू, या सगळ्या प्रोसेसमध्ये इनिशिएटर कोण आहे, इन्फ्लुएन्सर कोण आहे, डिसिजन मेकर कोण आहे, कस्टमर कोण आहे आणि फायनल कन्झ्युमर कोण आहे, या 5 गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की आपण आपल्या प्रॉडक्टचा, सर्व्हिसचा, कस्टमरचा असा जर का अनालिसिस केला, आणि आम्ही मार्स गुरुकुलमध्ये हे करायला खूप मदत करतो लोकांना. मी मार्केटिंग करत नाही मार्स गुरुकुलचं, पण अमेझिंग रिझल्ट मिळालेत लोकांना. की जो माणूस लॉकडाऊन मध्ये हताश होऊन बसला होता, त्याच्याकडे आता प्रचंड कस्टमरची गर्दी आहे. आणि हे फक्त एका गोष्टीमुळे झालं की या लॉकडाऊनच्या काळाच्या सुरुवातीला, म्हणजे शेवटी, जेव्हा तो आता बिझनेस चालू करायचा विचार करायला लागला, राजेंद्र, डॉक्टर आशिष तर बोलतोय, डॉक्टर आशिष त्यावेळेला आपण त्याच्याकडून त्याच्या मागच्या डेटाचा सगळा अभ्यास करून घेतला, आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याला जाणीव झाली की मी काय करायला पाहिजे. राईट राजेंद्र? यू आर राईट. आणि आज आशिष मागच्या वेळा होता, आता मला दिसत नाही इथे, तर तो जास्त तुला इथे त्यांनी सांगितलं असतं. पण आणि केवळ ह्या एका गोष्टीमुळे की माझा कन्झ्युमर कोण आहे, माझा कस्टमर कोण आहे, माझा इनिशिएटर कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्या कशा अप्रोच करायच्या ह्या जर तुम्ही केल्या आणि ह्या फिजिकली जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं, नुसतं आयडेंटिफाय केलं ना, तरी फार फरक पडतो. मित्रांनो, पुढच्या वेळेला मला आवडेल की तुम्ही कमेंटमध्ये तुमचे इनिशिएटर कोण आहे, तुमचे इन्फ्लुएन्सर कोण आहेत, आणि तुम्हाला कोणालाही काही शंका असतील, यू कॅन ऑलवेज कॉल मी, यू कॅन ऑलवेज कॉल अजित, मी किंवा अजित. आपण पुढच्या वेळेला आपण आणखीन एक विषय बघणार आहोत, तो म्हणजे B2C. लोकांना, बऱ्याच लोकांना B2B माहिती आहे, B2C माहिती आहे, पण अजित मी तुला पुढच्या वेळेला ना C2C आणि C2B असेही काही प्रकार आहेत. आणि म्हणजे कन्झ्युमर टू कस्टमर टू बिझनेस. येस, असेही आणि कस्टमर टू कस्टमर.
कस्टमर टू कस्टमर, कंपनी क्या टू बात आहे. कंपनी, बिझनेस टू बिझनेस आणि कंपनी टू बिझनेस, असं सुद्धा वेगवेगळे आपण बघणार आहोत. वेगवेगळ्या कस्टमर टू बिझनेस कसा होणार आहे. दिस आणि इज हे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे B2B ऐकलं आम्ही, B2C ऐकलं होतं, आता ही पण पुढची स्टेज आहे. C2B आणि एक्झॅक्ट C2C. C2C हे सुद्धा करता येतं. आणि ते कसं करायचं आणि ह्याला बिझनेस मॉडेल म्हणतात. हे बिझनेस मॉडेल आपण पुढच्या वेळा आपण जर हे करायला येस, आपण करूया. येस. आणि तो फेस ऑफ नुपूर कस्टमर, फेस ऑफ कस्टमर आपण पुढच्या वेळा घेऊया. आय थिंक दॅट्स मोर इम्पॉर्टंट पुढच्या नुपूर टॉपिक. नुपूर वैद्य जॉईन झालेला आहे. रिझवी सय्यद आपला जॉईन झालेला आहे. अभिजित सूर्यवंशी आहे. दिगंबर गोसावी जॉईन शत्रुघ्न झालेले बाबर आहे. आहे. शत्रुघ्न राम बाबर कोटक आहे. जॉईन झालेला आहे. फंटॅस्टिक, क्या बात आहे. राम सय्यद राम रिझवी कोटक पण. रोटरीचा को प्रेसिडेंट होता. हो रिअली. राम कोटक ग्रेट. वेलकम राम या. कोटक. आणि रिझवी सय्यद मित्रांनो, रेग्युलर. या ज्या आज तुम्हाला आम्ही टिप्स दिल्या आहेत, त्या आम्ही आमच्या धंद्यामध्ये वापरतो, रेग्युलर वापरतो. मला खात्री आहे तुम्हाला या टिप्सचा उपयोग चांगला होईल. आणि या टिप्सचा उपयोग करून तुम्ही तुमचा जो या दिवाळीतला सेल आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे कराल. तुमच्या कस्टमरचं अनालिसिस कराल आणि तुमचा सेल वाढवाल. या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे आपल्या व्यवसायाचं जे सगळं नुकसान झालेलं आहे, स्टँड स्टिल झालेलं आहे, ते सगळं तुम्ही या अनालिसिस केल्यानंतर तुम्ही भरून काढाल असा मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांचा परत मनापासून आभारी आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवा, हे शेअर करा, तुमचे वॉच कॉमेंट पार्टी आहे. रिॲक्शन आम्हाला मोबाईलवर पाठवा. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो या 6व्या एपिसोड मधून. धन्यवाद. राजेंद्र.